नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण PM पोषण पोर्टलवरती बॅकडेटेड डाटा कसा भरायचा याविषयीची माहिती पाहणार आहोत. सन 2025-26 मध्ये पहिल्यांदाच बॅकडेटेड डाटा भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर यासाठी आपल्या फोनमधील किंवा लॅपटॉपमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे MDM आणि सर्च करा आणि त्यानंतर जी पहिली लिंक येते मिड डे मील ह्याला क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर MDMचं जे पोर्टल आहे ते पोर्टल ओपन होईल. तर यामध्ये आपल्याला पुन्हा इथं PM पोषण लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. PM पोषण लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर लॉग इन पेज येईल. या ठिकाणी पहिल्या बॉक्समध्ये युजर ID, दुसऱ्या बॉक्समध्ये पासवर्ड आणि तिसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामधील हा जो चेकबॉक्स आहे आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशनचा क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट वरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला बॅकडेटेड डाटा भरण्याची सुविधा वेगळ्या पद्धतीने यावेळी देण्यात आलेली आहे. तर यासाठी आपल्याला PM पोषण डेली अटेंडन्समध्ये जायचं आहे. त्यानंतर पुन्हा त्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन दिसतील. PM पोषण डेली अटेंडन्स म्हणजे आपण नेहमीच अटेंडन्स या टॅबवरून भरू शकतो आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो PM पोषण बॅकडेटेड अटेंडन्स, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता बॅकडेटेड भरण्यासाठी त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. या महिन्याचा हा डाटा आपल्याला दिसतोय. त्यानंतर आपल्याला ज्या महिन्याचे माहिती भरायची आहे तो महिना यामधून सिलेक्ट करा. समजा फेब्रुवारीची भरायची असेल तर फेब्रुवारी अशा प्रकारे आपल्याला सिलेक्ट करता येईल. आता मला 2025 मधील डाटा भरायचा आहे, त्यामुळे 2025 वरती पहिल्यांदा वर्ष सिलेक्ट केलं. वर्ष सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो महिना आहे तो महिना आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. महिना सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला सप्टेंबर 2025 असा महिना आपल्यासमोर दिसेल. यामध्ये 1 तारखेचा डाटा भरायचा असेल तर 1 तारखेच्या खालील आपल्याला अपडेटची जी लिंक दिसेल त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अपडेटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे डाटा भरण्यासाठी पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे प्रेझेंट स्टुडंट्स पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, त्यानंतर ज्यांना जेवण दिलेल्यांची संख्या पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी अशा प्रकारे सगळी माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर इथून आपल्याला जो मेनू आहे तो मेनू सिलेक्ट करायचा आहे. मेनू सिलेक्ट करून ही माहिती भरून झाल्यानंतर जर आपल्याकडे 6वी ते 8वीचे विद्यार्थी असतील तर ही सुद्धा माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. त्यानंतर अपडेट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. अपडेट या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्या दिवसाची माहिती आपली भरून होईल आणि पुन्हा आपल्याला ही टॅब क्लोज करून पुन्हा दुसऱ्या तारखेला क्लिक करून आपण ही माहिती अपडेट करू शकतो. इथं आपल्याला ही तारीख दिसते आहे. ह्या तारखेवरून आपल्याला कोणत्या दिवसाची आपण माहिती भरतोय ती काळजीपूर्वक आपण भरू शकतो. अशा प्रकारे आपण सर्व बॅकडेटेड माहिती भरून घेऊ शकतो. धन्यवाद.